मध्यंतरी एके ठिकाणी एका कार्यक्रमाला बोलवलेलं आणि तिथे अनुभूतीमध्ये जे आपलं कामकाज चालतं त्याची माहिती घेण्याच्या दृष्टीनेच आम्ही संवाद साधत होतो. थोडक्यात एक छोटी मुलाखत होती असं पण आपण म्हणू शकतो. तर त्यात ते जे दादा होते त्यांनी हा प्रश्न विचारला की गेल्या 10-12 वर्षात मुलांमध्ये प्रामुख्याने तुम्हाला काय बदल जाणवतात, की अशी कोणती गोष्ट आहे जी मुलांमध्ये वाढणं गरजेचं आहे किंवा इम्प्रूव्ह होणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? तर खरं तर असंख्य गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे मुलांमध्ये सकारात्मक बदल व्हायला हवे असं आपल्याला नेहमीच वाटत असतं. परंतु आम्हाला अनुभूतीच्या या प्रवासात एक महत्त्वाचा फॅक्टर जाणवला आहे की गेल्या काही वर्षात 10-12-15 वर्षात मुलांमधली जी होप आहे, एक जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, ती जी होपफुल एक अप्रोच आहे तो कमी व्हायला लागला आहे असं वाटायला लागलं आहे. आणि बऱ्याच मुलांना बऱ्याच वेळा नकारात्मक वाटत असतं, निगेटिव्ह वाटत असतं, होपफुलच वाटत नसतं. दुसऱ्या दिवशी काहीतरी करायचं आहे किंवा आज काहीतरी करायचं आहे याचं मोटिवेशनच नसतं, इन्स्पिरेशनच नसतं. आणि ही सगळ्यात मोठी समस्या आहे असं मला गेल्या काही वर्षात जाणवलं आहे. याला असंख्य कारणं आहेत. एकतर मे बी घरनं किंवा समाजातून किंवा शैक्षणिकदृष्ट्या मुलांना मोटिवेशन मिळत नाही किंवा होपफुल वाटत नाही. की त्या एकंदरच सगळ्या प्रवासात किंवा वातावरणात दररोज त्यांच्या इन्स्पिरेशनवर, मोटिवेशनवर, इच्छेवर, जगण्याच्या एकंदर उमेदीवर सतत नकारात्मक पद्धतीने घाव घातला जातो. तुला हे जमतच नाही, तुला हे जमणारच नाही. त्याला जमत नसेल त्यावेळी त्याला कोणी त्याच्याबरोबर उभं राहत नाही. त्याला सांगत नाही की अरे ठीक आहे, आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया, आपण एकत्र ह्याच्याकडे एक पॉझिटिव्ह दृष्टीने पाहून ह्या संकटावर मात करूया, अशा पद्धतीने त्याला सांगणारं कोणीच राहत नाही. आणि मग दिवसेंदिवस हे मूल एकटं व्हायला लागतं, घरच्यांपासनं समाजापासनं दूर जायला लागतं, त्याला लोनली फील व्हायला लागतं. आणि ह्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे त्याची होप ही त्याच्या आयुष्यातनं निघून जाते. एकदा का माणसाच्या आयुष्यातनं इच्छा पूर्णपणे गेली किंवा होप निघून गेली की मग त्याला डे टू डे लाईफमध्ये छोट्या छोट्या गोष्टी करण्यासाठी सुद्धा अडचणी येतात. अगदी ब्रश करण्यापासून आंघोळ करेपर्यंत सुद्धा त्याला खूप मोठं काम करतोय असं फील होतं, कारण त्याला काही करण्यासाठी उत्साहच नसतो. तर आपल्याला सगळ्या पालकांना, समाजाला, शिक्षकांना एकत्र येऊन आपल्या पुढच्या पिढीला, पुढच्या जनरेशनला ही होप द्यायची आहे. त्यांना उत्साह वाटला पाहिजे, त्यांना जगण्यासाठी उमेद दिली पाहिजे, मोटिवेशन मिळालं पाहिजे. तू काहीतरी करू शकतोस, तुझ्यामध्ये हुनर आहे आणि त्याच्यासाठी आम्ही तुझ्या बरोबर आहोत. आम्ही तुझा हात सोडणार नाही आहोत, आम्ही तुला मार्गदर्शन करू. या सगळ्या प्रोसेसमध्ये तुला अडचणी आल्या तरी सुद्धा तू बिथरून जाऊ नकोस, कारण आम्ही तुझ्या बरोबर आहोत. हा विश्वास आपल्याला पुढच्या पिढीला द्यायचा आहे. आणि तो जर आपण देऊ शकलो तर आपल्याला निश्चितपणे एक सकारात्मक आयुष्य पुढच्या पिढीला देता येईल. पण ती जबाबदारी आपली सगळ्यांची आहे. मला खात्री आहे तुम्ही या अनुभूतीच्या प्रवासात, अनुभूती हा उपक्रम राबवतच आहेत, अनेक उपक्रम राबवत आहे ज्याच्यामध्ये आपल्या नेक्स्ट जनरेशनला होप द्यावी या दृष्टीने असंख्य उपक्रम राबवले जातात. तुम्ही या उपक्रमांमध्ये सहभागी व्हाल याची मला खात्री आहे, कारण आपल्याला आपली पुढची पिढी अधिक सकारात्मक करायची आहे आणि ते अधिक चांगल्या पद्धतीने आयुष्य जगावं अशी आपली प्रत्येकाची इच्छा असतेच. सो ऑल द बेस्ट. आपण सगळे मिळून हे पूर्ण पुढच्या पिढीचं आयुष्य आहे ते अधिक सकारात्मक करू आणि स्ट्रॉंगली त्यांना आयुष्यावर विश्वास ठेवायला मदत करू. धन्यवाद.